नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण आज 5 ते 3 या टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. कधीही पाहिली नसेल अशी सुंदर आणि सोपी अशी रांगोळी आहे. चला तर आपण आता टिपके देऊन घेऊयात. 5 टिपके घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर 4 टिपके, मग 3 टिपके. अशी सुंदर आणि मनमोहक रांगोळी आपण काढणार आहोत. खूपच सोपी आहे काढायला. तर आपले टिपके कंप्लीट झालेले आहेत. तर आपण खालच्या अशा 3-3 रेघा जोडून घेणार आहोत, षटकोन तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण साही बाजू असं एकमेकांना जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण मधल्या टिपक्यांना जोडेल असं स्टार काढून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण रेषेच्या मधल्या टिपक्यांना असे 2 टोकं एक टोक 2 रेषांकडून जोडणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला असा हा स्टार तयार होत आहे. त्याच्यानंतर आपण प्रत्येक चौकोनामध्ये आडव्या आणि उभ्या रेघा अशा 3-3 काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण या 3 रेघा काढलेल्या आहेत आडव्या. आता उभ्या अशा 3 रेघा काढून घेणार आहोत. आता आपण प्रत्येकच चौकोनामध्ये अशा 3-3 उभ्या आडव्या अशा रेघा काढून घेणार आहोत, त्या चौकोनाच्या शेपनुसार. तर अशा पद्धतीने आपल्या समांतर अशा रेषा काढून घेणार आहोत प्रत्येकच चौकोनामध्ये. खूप सुंदर आणि आखीव रेखीव अशी रांगोळी वाटत आहे. तर आपण ही रांगोळी देवघरासमोर काढू शकतो, अंगणात काढू शकतो, दारासमोर काढू शकतो आणि खूप कमी वेळ लागतो ही रांगोळी काढायला. मी आपल्याला समजावी यासाठी थोडीशी स्लो काढत आहे. चला तर आपल्या रेघा काढून कंप्लीट झालेल्या आहेत साही चौकोनांमध्ये. तर आता आपण अशा प्रत्येक चौकोनाच्या लास्ट बिंदूला असे गोल आखून घेणार आहोत. साई बाजूला पण असे गोल असं काढून घेणार आहोत. छोटे छोटे गोल असे काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण साईडच्या जे रेघा आलेल्या आहेत त्या अशा पानाच्या आकारामध्ये जोडून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण एक पान काढलं. आता त्याच पानाच्या टोकाला आपण अशा 3-3 रेघा ज्या आहेत त्या जोडून घेणार आहोत. आकार काढताना सुंदर असा काढायचा आहे, एकमेकांना जोडेल असा. पहा, अशा पद्धतीने आपण हे रेघा काढून कंप्लीट करत आहोत. आणि आपण आतमध्ये असं लक्ष्मीची पावलं देखील काढणार आहोत. लक्ष्मी पूजेसाठीही आपण काढू शकू. तर समांतर अशा आपण 4-4 पानं काढणार आहोत. पहा, अशा पद्धतीने. आता आपण प्रत्येकच चौकोनाच्या एंडला आपण असेच काढणार आहोत बाहेरच्या साईडने. पहा तर किती सुंदर वाटत आहे रांगोळी आपली. दिसायलाही देखणी आणि काढायला सुद्धा खूप सोपी. चला तर आपले साही बाजूंना पानं काढून कंप्लीट होत आलेले आहेत. 3 झालेले आहेत, 3 आता आपण कंप्लीट करतोय.
अशा पद्धतीने आपली पूर्ण रांगोळी ही कंप्लीट होत आलेली आहे. पहा, अशा पद्धतीने आपण रेघा काढून कंप्लीट करत आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या साही बाजूंना अशी 4-4 पानं गोलाकाराच्या बाजूला काढूनही झालेली आहेत. चला तर मग आता आपण पाऊल रेखा काढून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण 2 छोटी छोटी सरळ रेषा काढल्यात, त्याच्या क्रॉसमध्ये एक अर्ध हे काढून तर खालच्या साईडने असं गोल ओढून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा शेप देऊन घेऊयात. याच्यानंतर आपण वरती बोटं काढून घेणार आहोत पायांची. आपल्या अशा पद्धतीने 5 बोटं काढून झालेली आहेत. थोडेसे आपण त्याला प्रेस करणार आहोत. नंतर आपण हळदी कुंकू पावलांच्या मध्ये ठेवूयात. त्याच्या आधी आपण प्रत्येक त्या गोलाकाराच्या मध्ये पिवळ्या रंगाचे टिपके काढूया. ते बोटाच्या साहाय्याने पसरवून घेऊयात. त्यामध्ये आपण लाल रंग भरूयात. पिवळ्या रंगामध्ये लाल रंग उठाळून पण दिसतो आणि हळदी कुंकू टाकल्यासारखंही वाटते. त्याच्यामुळे आपण पिवळ्या आणि लाल रंगाचा जास्त वापर करतो प्रत्येक रांगोळीमध्ये, म्हणजे दिसायलाही सुंदर वाटते. पिवळा आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. आणि आपल्यामध्ये खूप जास्त पवित्र मानलं जातं हळदी कुंकू. चला तर आपण अशा पद्धतीने टिपके काढून घेतलेले आहेत 2 पिवळे. त्याच्यानंतर असे आपण वरती कुंकाचे टिपके म्हणजे प्रेस करून घेणार आहोत. खूप सुंदर असे आपले पाऊलं आलेले आहेत. आता आपण पानांच्या एंडला पिवळे टिपके अशा पद्धतीने साई बाजूला देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर ते प्रेस करून आपण त्यालाही लाल रंग असं देऊन घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण पसरवून घेत आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पसरवून घेऊन आपण त्याच्यामध्ये बारीक लाल रंग भरणार आहोत. पाहता मग आपली ही रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे. आता त्या पिवळ्याच्या टिपक्या आहेत त्याच्यासमोर आपण पांढरे टिपके देऊन घेणार आहोत प्रत्येकच साईडला. चला तर प्रत्येकच बाजूला आपण पांढरे टिपके हे असे देऊन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण 2 पानांच्या मध्ये मोठा टिपका देणार आहोत आणि त्याच्या साईडने आपण 4-4 पांढऱ्याच रांगोळीने टिपके देणार आहोत आणि फुलाचा आकार देणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण फुलं काढणार आहोत. पहिले पांढरी रांगोळी प्रेस करून घ्यायची, नंतर 4 असे आपण मोठे मोठे टिपके देणार आहोत आणि बोटाच्या साहाय्याने आतल्या साईडला ओढणार आहोत आणि फुलाचा आकार देणार आहोत त्याला. तर आपण आधी सर्वत्रच तसं काढून घेणार आहोत 4-4 टिपके वरून. ही रांगोळी कशी दिसायला अशी आखीव रेखीव आणि खूपच अशी सुंदर दिसते. पहा, तर अशा पद्धतीने आपण त्याचे खूप सुंदर असे टिपके देऊन घेत आहोत. चला तर आपले असे हे टिपके काढून होणार आहेत कंप्लीट. सो ते किती खूपच असे आखीव आणि रेखीव वाटत आहेत. चला तर आता 1-1.5 मिनिटात आपली रांगोळी आता पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे.
आता आपण बोटाच्या साहाय्याने आतल्या साईडला ओढून घेणार आहोत ते प्रत्येक टिपके. पहिला आपण मधल्या टिपक्याला पिवळा रंग देऊन घेऊयात. प्रेस केलेलंच आहे आपण, आणि त्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण ते टिपके आतल्या साईडला ओढून घेणार आहोत. पहा तर अशा पद्धतीने आपण लाल रंग देत आहोत पिवळ्या रंगांच्या मध्ये. आता आपण पांढरे टिपके हे अशा पद्धतीने आतल्या साईडला ओढून घेत आहोत. त्याला मस्तपैकी असा फुलांचा आकार येत आहे. चला तर आपली अशी रांगोळी काढून ही कंप्लीट झालेली आहे. पांढरे टिपके आपण असेच प्रेस करून घेत आहोत. रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि एकदा तरी ही नक्कीच काढावी रांगोळी. धन्यवाद.